नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याचा ठेचा। थोडीशी वेगळी रेसिपी वाटते पण खायला एकदम स्वादिष्ट अशी आहे। चला तर बघूयात या हरभऱ्याच्या ठेच्याची रेसिपी नक्की आहे तरी कशी। तर सर्वात आधी आपण हरभरे जे आहेत ते थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। तर मी इथे 1 कप पेक्षा थोडेसे जास्त असे हरभरे घेतलेले आहेत। असं काही प्रमाण नाहीये हरभरे किती घ्यायचे वगैरे, जेवढे हरभरे तुम्हाला घ्यायचे आहेत तेवढे तुम्ही घेऊ शकता। आता हे थोडेसे आपल्याला फ्राय करायचे आहेत। अगदी जास्त फ्राय नाही करायचे, थोडेसे फ्राय करून घ्यायचे। सध्या बाजारामध्ये मस्त असा ढाळा भेटतोय, म्हणजेच हे हरभरे भेटतायत। तर मस्त ढाळा आणायचा, ते सोलायचा आणि मस्त असं हा हरभऱ्याचा ठेचा बनवायचा। काहीतरी वेगळी अशी रेसिपी आहे आणि खूप चविष्ट अशी आहे। तुम्हाला पूर्ण ठेचा झाल्यावरती कळेलच किती मस्त असा आपला हरभरा ठेचा तयार होतो। तर साधारण 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे हरभरे जे आहेत ते भाजायचे आहेत। तर आता इथे आपण हरभरे जे आहेत ते छान असे भाजून घेतलेले आहेत। चला तर आता हे मिक्सरमधून थोडेसे बारीक करायचे आहेत। सो थोडंसं थंड करून घेऊ आणि मग मिक्सरमधून बारीक करूया। तर इथे मी हरभरे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। त्यासोबतच आपण यामध्ये टाकणार आहोत लसणाच्या पाकळ्या। तर मी ते 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करणार आहोत। आणि मिक्सरला बारीक करताना मिक्सरचं बटन बंद चालू करत आपल्याला हे बारीक करायचं आहे। अगदीच अशी पेस्ट अशी नाही करायची। आपल्याला भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, 1 टेबलस्पून। अगदी जास्त नका टाकू, थोडंसं असं आपल्याला तेल हवं आहे। तेल जे आहे ते गरम करून घेऊयात। तर तेल इथे गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण जिरे टाकूयात थोडेसे। 1 चमचा जिरे मी इथे टाकलेले आहेत। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 1 टीस्पून हिंग, त्यानंतर मी ते हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे। हिरवी मिरची बारीक करून घ्यायची फक्त बस। मी इथे तिखटवाली मिरची घेतली आहे, तुम्ही कमी तिखट जरी मिरची घेतली तरीही चालेल। आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूयात 1 कांदा, 1 छोटा कांदा मी इथे बारीक असा चिरून घेतलेला आहे। छान असं सगळं मिक्स करायचं। आता यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ। कांदा छान असा आपण भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं हरभरे आणि लसूण ते टाकूया आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊ। वाव, एकदम मस्त खमंग असा सुगंध सुटलेला आहे। आता ह्याला आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटं असंच भाजून घ्यायचं आहे, लो टू मीडियम फ्लेमवरतीच। इथे मी 3 ते 4 मिनिट छान असा ठेचा जो आहे तो भाजून घेतलेला आहे। तर आपला इथे हरभरा ठेचा तयार आहे। चला आता सर्व करून घेऊया। ते आपला हरभऱ्याचा ठेचा तयार आहे आणि किती मस्त झालाय तुम्ही बघू शकता।
तर ह्या हरभऱ्याच्या ठेच्यासोबत भाकरी एकदम छान लागते आणि सोबतच जर का पिठलं असेल तर चव आणखी वाढवतं. तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा आणि जर तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.